केमिकल रिॲक्शन कशा होतात ते बघूया. काही केमिकल रिॲक्शन आहेत ना त्या पटकन होतात, पटकन कम्प्लीट पण होतात, आणि काही केमिकल रिॲक्शन्स आहेत ना त्या हळू होतात. तर त्याला रेट ऑफ केमिकल रिॲक्शन म्हणतात. आणि ह्या रेट ऑफ केमिकल रिॲक्शनला कुठल्या गोष्टी जबाबदार असतात हे आपण पाहणार आहोत. सम रिॲक्शन्स आर कम्प्लिटेड इन शॉर्ट टाइम. जे काही रिॲक्शन पटकन थोड्या वेळातच पूर्ण होतात. दॅट इज दे ऑकर रॅपिडली. त्याचा अर्थ ते रॅपिडली म्हणजे एकदम भरकन होतात. उदाहरणं काय? फॉर एक्झाम्पल, कुकिंग गॅस स्टार्ट्स बर्निंग ऑन इग्निशन. म्हणजे तो पेटवल्याबरोबर कुकिंगचा गॅस लागतो, आणखीन आग येते. Effervescence is formed on adding baking soda into a test tube containing dilute acid. एका टेस्ट ट्यूब मध्ये तुम्ही जर डायल्यूट ऍसिड घेतलं, डायल्यूट म्हणजे तुम्हाला कॉन्सन्ट्रेटेड आणि डायल्यूट सांगितलंय. कॉन्सन्ट्रेटेड म्हणजे ऍसिडचं प्रमाण जास्त आणि पाण्याचं प्रमाण कमी. डायल्यूट म्हणजे काय? पाण्याचं प्रमाण जास्त आणि ऍसिडचं प्रमाण कमी. तर असं डायल्यूट ऍसिड असेल, त्याच्यामध्ये बेकिंग सोडा घातलात ना का फस्कन असा फेस बाहेर येतो. त्याला एफरव्हसन्स असं म्हणतात. एफरव्हसन्स इज फॉर्म्ड ऑन ऍडिंग बेकिंग सोडा इन टू अ टेस्ट ट्यूब कंटेनिंग डायल्यूट ऍसिड. ही पण काय झाली? शॉर्ट टाइम मध्ये होणारी रिॲक्शन झाली. अ व्हाईट प्रेसिपिटेट इज फॉर्म्ड ऑन ऍडिंग डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड टू बेरियम क्लोराईड सोल्युशन. आता बेरियम क्लोराईडचं तुम्ही जर सोल्युशन घेतलं, ह्या कंपाऊंडचं एक सोल्युशन घेतलं, त्याच्यामध्ये तुम्ही डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड टाकलं, तर खाली असं व्हाईट प्रेसिपिटेट होतं. म्हणजे व्हाईट अशी पावडर खाली पडते बेरियम सल्फेटची. तर ती पण काय आहे की दॅट ऑकर्स रॅपिडली. बट सम अदर रिक्वायर लॉंग टाइम फॉर कम्प्लिशन. दॅट इज दे ऑकर स्लोली. म्हणजे त्याचा अर्थ ते अगदी हळूहळू होतात. फॉर एक्झाम्पल, आयर्न आर्टिकल अंडरगोज रस्टिंग. आता जी लोखंडाची एखादी वस्तू आहे ती हळूहळू रस्ट होत जाते. इरोजन ऑफ रॉक्स टेक्स प्लेस टू फॉर्म सॉइल. म्हणजे मोठाले दगड असतात, खूप वर्षानुवर्ष होऊन त्याचा असा बुक्का होऊन त्याची माती होते, त्याला इरोजन ऑफ रॉक्स म्हणतात. अल्कोहोल इज फॉर्म्ड ऑन मिक्सिंग यीस्ट इन ग्लुकोज सोल्युशन्स अंडर प्रॉपर कंडिशन. ग्लुकोजचं सोल्युशन घेतलं आणि त्याच्यामध्ये तुम्ही यीस्ट टाकलं. यीस्ट हा एक तुम्हाला माहिती आहे छोटासा असा पदार्थ आहे. तो जर तुम्ही टाकला त्याच्यामध्ये तर फर्मेंटेशन होतं, आणि त्याचं अल्कोहोल होण्यासाठी, अल्कोहोल व्हायला बराच वेळ लागतो, हळूहळू होतं ते. इट मीन्स रेट ऑफ डिफरंट रिॲक्शन्स इज डिफरंट. ह्याचा अर्थ काय? केमिकल रिॲक्शनची काही भरभर होतात, काही हळू होतात. समटाइम्स रिॲक्शन इज सेम, पण बाहेरच्या वातावरणातल्या कंडिशनमुळे ना त्याचा रेट काही थंडीच्या वेळी वेगळा असतो आणि गरम वातावरणात वेगळा असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल, तुम्ही जर दही करायला घेतलं ना, तर तेच दुधामध्ये तेच विरजण तुम्ही टाकलंय आणि उन्हाळ्यात दही करता, ते आहे ना पटकन होतं. पण तेच दूध आणि तेच विरजण, पण तेच तुम्ही जर दही हिवाळ्यात या थंडीच्या सीझनमध्ये करायला घेतलं ना तर त्याला वेळ लागतो. म्हणजे रिॲक्शन तीच आहे, पण त्याचा रेट उन्हाळ्यात आणखीन हिवाळ्यात वेगवेगळा आहे. समटाइम्स सेम रिॲक्शन ऑकर्स ॲट अ डिफरंट रेट ऑन चेंजिंग द कंडिशन्स. म्हणजे वातावरण बदललं की त्याचा रेट बदलू शकतो. फॉर एक्झाम्पल, ड्युरिंग विंटर लॉंग टाइम इज रिक्वायर्ड फॉर सेटिंग मिल्क इन टू कर्ड. म्हणजे हिवाळ्यात, थंडीच्या दिवसामध्ये दही व्हायला वेळ लागतो. व्हाईल ॲट हाय टेम्परेचर ड्युरिंग समर the rate of setting of milk increases and curd is formed in shorter time. उन्हाळ्यात काय असतं, समरमध्ये म्हणजे उन्हाळ्यात काय असतं, हायर टेम्परेचर असतं,
आणि त्यामुळे रेट ऑफ सेटिंग ऑफ मिल्क इन्क्रीजेस आणि कर्ड इज फॉर्म्ड इन शॉर्टर टाइम. बघितलं की केमिकल रिॲक्शन्स भरभर होतात किंवा हळू होतात. तर आता कुठल्या कारणांमुळे ह्या केमिकल रिॲक्शन्स भरभर किंवा हळू होतात किंवा कुठल्या कारणामुळे केमिकल रिॲक्शनवरती परिणाम होतो, त्याला त्या कारणांना फॅक्टर्स म्हणतात. फॅक्टर्स अफेक्टिंग द रेट ऑफ अ केमिकल रिॲक्शन. जे कुठल्या फॅक्टरमुळे केमिकल रिॲक्शन फास्ट होते किंवा स्लो होते. सगळ्यात पहिला फॅक्टर काय आहे की ते रिॲक्टंट, जे दोन रिॲक्टंट्स मध्ये जी केमिकल रिॲक्शन होत असते त्या रिॲक्टंटच्या स्वतःच्या प्रॉपर्टीज, स्वतःच्या गुणधर्मांवरती पण केमिकल रिॲक्शन अवलंबून आहे. तर हे पहिलं कारण. मुळात जे रिॲक्टंट असतात, जे केमिकल रिॲक्शन अंडरगो करणार असतात, त्यांच्या मूलभूत प्रॉपर्टीजवर केमिकल रिॲक्शन अवलंबून असते. नेचर ऑफ द रिॲक्टंट. ॲल्युमिनियम इज मोर रिॲक्टिव्ह दॅन झिंक. तुम्ही ते बघितले, ते लाईनीने लावलेले असे होते ना, आपण रँकिंग बघितलं होतं. तर ॲल्युमिनियम इज मोर रिॲक्टिव्ह दॅन झिंक. Therefore, rate of reaction of aluminum with hydrochloric acid is higher than that of zinc. आता दुसरा कुठला फॅक्टर आहे, पार्टिकल्स ऑफ अ रिॲक्टर. म्हणजे तुम्ही जर एक असा लादीचा तुकडा घेतला, मार्बलचा तुकडा घेतला, त्याला आपण CaCO3 हे त्याचं केमिकल कॉम्पोजिशन आहे. आणखीन तो जर आपण हायड्रोक्लोरिक ऍसिडमध्ये टाकला तर त्याची रिॲक्शन व्हायला, म्हणजे CaCO3 ची हायड्रोक्लोरिक ऍसिड बरोबर रिॲक्शन हळूहळू होईल. पण तोच मार्बलचा तुकडा जर आपण बुक्का केला, ती लादी आपण तोडली आणि त्याचे तुकडे तुकडे घेतले आणि हायड्रोक्लोरिक मध्ये ऍसिड मध्ये टाकला तर ती रिॲक्शन जास्त भरभर होईल. म्हणजे फॉर एक्झाम्पल, हा तो मार्बलचा तुकडा आहे, तो स्लॅब आहे आणि हे बाजूचं आहे ते हायड्रोक्लोरिक ऍसिड आहे समजा. आता ही रिॲक्शन हळू आहे, पण तीच आपण जर ह्याचे तुकडे तुकडे केले तर ती रिॲक्शन फास्ट होईल. तर त्यालाच इन्क्रीज इन सरफेस एरिया म्हणतात. म्हणजे ह्याची सरफेस एरिया इन्क्रीज झाली ना आणि त्यामुळे रिॲक्शन फास्टर झाली. तर साईज ऑफ पार्टिकल्स ऑफ द रिॲक्शन, द रेट ऑफ रिॲक्शन डिपेंड्स ऑन साईज ऑफ पार्टिकल्स ऑफ द रिॲक्टंट टेकिंग पार्ट इन द रिॲक्शन. तो तुकडा किती मोठा आहे, त्याची साईज किती मोठी आहे, मोठी असेल तर रिॲक्शन हळू होईल आणि जर बारीक बारीक पावडर असेल तर त्याची रिॲक्शन अगदी फास्ट होईल. स्मॉलर द साईज ऑफ रिॲक्टंट पार्टिकल्स, हायर इज द रेट ऑफ रिॲक्शन. Therefore, the CO2 effervescence is formed slowly with the pieces of Shahabat tile while at a faster speed with a powder when both react with हायड्रोक्लोरिक ऍसिड. जे इथे काय म्हटलंय त्यांनी की शहाबाट टाईल म्हणजे काय, कॅल्शियम कार्बोनेट. तर अख्खी टाईल असेल आणि त्याच्यावर जर तुम्ही कार्बन डायऑक्साईडचा जो फेस येतो, ओके, हायड्रोक्लोरिक ऍसिड त्या शहाबाट टाईलवर टाकल्यावरती, CaCO3 वरती हायड्रोक्लोरिक ऍसिड टाकल्यावरती काय होतं, कार्बन डायऑक्साईडचा फेस येतो, गॅस येतो आणि तो वरती आकाशात जातो. तो आणि ती शहाबाट टाईल जर बारीक पावडर करून HCl मध्ये टाकली तर येणारा जो फेस आहे तो फास्टर असेल. ओके, therefore CO2 effervescence is formed slowly with the pieces of Shahabat tile while at a faster speed with the powder when both react with hydrochloric acid HCl. फॅक्टर, तिसरा फॅक्टर म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिॲक्टंट्स. तर ह्यासाठी पण आपण सेम उदाहरणच वापरणार आहोत. कसलं, CaCO3 आणि HCl. CaCO3 म्हणजे काय, शहाबाट टाईल किंवा कॅल्शियम कार्बोनेट. आता जर कॅल्शियम कार्बोनेट तुम्ही डायल्यूट HCl मध्ये टाकलं, म्हणजे आता हे हिरवे गोळे आहेत ना, ते कॅल्शियम कार्बोनेटचे आहे समजायचं. आणि डायल्यूट HCl म्हणजे काय ना, इकडे असे मॉलिक्यूल सुटे 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 असतात.
तर त्यामुळे ही रिॲक्शन आहे ना त्यांची ती हळू होईल. जर कॉन्सन्ट्रेटेड HCl असेल ना तर हे इकडे त्यांचे गोळे 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 जास्त आहेत. आणखीन रिॲक्शन त्यामुळे भरभर भरभर होईल. म्हणजे त्याच्यामध्ये जास्त मॉलिक्युल्स असतात एका पर्टिक्युलर एरियामध्ये. एक ही पर्टिक्युलर एरिया इकडे डायल्यूट मध्ये कमी मॉलिक्युल्स असतात, कॉन्सन्ट्रेटेड मध्ये जास्त मॉलिक्युल्स असतात. त्यामुळे ती रिॲक्शन फास्टर होते. Concentration of the reactants. Rate of reaction is proportional to the concentration of the reactant. Dilute HCl reacts slowly with CaCO3, thereby CaCO3 disappears slowly and CO2 also liberates slowly. तर ह्याच्यामधून काय कार्बन डायऑक्साईड आहे ना तो अगदी हलकेच हळूहळू हळूहळू बाहेर जाईल. व्हेरज इथे जर कॉन्सन्ट्रेटेड असेल तर भरकन फेस येईल. कार्बन डायऑक्साईडचा काय फेस येतो, इकडे हळूहळू फेस येईल, बुडबुड येतील, इकडे फस्कन फेस येईल. ऑन द अदर हँड द रिॲक्शन विथ कॉन्सन्ट्रेटेड HCl takes place rapidly and CaCO3 disappears fast. So concentrated acid reacts faster than dilute acid. Concentrated acid reacts faster than dilute acid. This means rate of reaction is proportional to the concentration of the reactant. Concentration म्हणजे जितके जास्त तितकं रिॲक्शन जास्त फास्ट होईल. आता त्याबरोबर आणि दोन गोष्टी आहेत त्या अतिशय महत्वाच्या आहेत. जर टेम्परेचर ऑफ द रिॲक्शन, जर तुम्ही रिॲक्शनचं टेम्परेचर वाढवलं म्हणजे हीट दिली त्याला तर रिॲक्शन फास्टर होईल. तर आता इकडे हे मॉलिक्युल्स आहेत रिॲक्टंट्सचे आणि तुम्ही हीट दिली तर हे मॉलिक्युल्स भरभर 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 हीटमुळे उडायला लागतील. आणखीन रिॲक्शन त्यामुळे भरकन होईल. टेम्परेचर ऑफ द रिॲक्शन, द रेट ऑफ रिॲक्शन इन्क्रीजेस ऑन इन्क्रीजिंग द टेम्परेचर. फिफ्थ पॉइंट काय, प्रेशर ऑफ द रिॲक्शन. रेट ऑफ रिॲक्शन इन्क्रीजेस ऑन इन्क्रीजिंग द प्रेशर. आता बघा इकडे मॉलिक्युल्स आहेत आणि इकडे वरती असं झाकण आहे त्यामुळे इकडे ते फिरू शकतात. पण तेच झाकण तुम्ही खाली दाबलं म्हणजे प्रेशर दिलं तर हे मॉलिक्युल जवळ येऊन फटाफट फटाफट त्यांच्यात रिॲक्शन होईल. हे बघा दोन रिॲक्टंट्स आहेत, एक डार्क ब्लू आणखीन एक असा हिरवाच. ते असे प्रेशर कमी असल्यामुळे असे सुटे सुटे आहेत, पण प्रेशर जास्त दिल्यावर काय ते जवळजवळ येऊन त्यांची रिॲक्शन फास्टर होईल. प्रेशर ऑफ द रिॲक्शन, द रेट ऑफ रिॲक्शन इन्क्रीजेस ऑन इन्क्रीजिंग द प्रेशर. तर कॅटलिस्टमुळे देखील केमिकल रिॲक्शन फास्टर होते. तर आता कॅटलिस्ट म्हणजे काय आपण अगोदर बघितलंय पण पुन्हा बघूया. द सबस्टन्स in whose presence the rate of chemical reaction changes without causing any chemical change to it is called a catalyst. म्हणजे आता हे पोटॅशियम क्लोरेट आहे, ते जर तुम्ही नुसतं हिट केलं ना तर त्याचं पोटॅशियम क्लोराईड होईल आणि ऑक्सिजन बाहेर पडेल, पण हळूहळू हळू होईल. ही डिकम्पोजिशन रिॲक्शन हळू होईल. पण त्याच्यामध्ये हीट करताना तुम्ही जर मँगनीज डायऑक्साईड टाकलं तर ती रिॲक्शन भरकन होईल, फास्टर होईल. तर मँगनीज डायऑक्साईड आहे ना ते तिकडे टाकलं ना तरी त्याच्यावर काही परिणाम होते, ते फक्त रिॲक्शनला जोरात ढकलतं. ते स्वतः अजिबात त्या रिॲक्शन मध्ये भाग घेत नाही आणि त्याच्यामध्ये काही केमिकल चेंज होत नाही. द catalyst, the substance in whose presence the rate of chemical reaction changes without causing any chemical change to it is called a catalyst. On heating, potassium chlorate decomposes slowly. KClO3 on heating becomes potassium chloride and oxygen gets released. The rate of above reaction neither increases by reducing particle size nor by increasing the reaction temperature. आता हे आणखीन हीट लावली किंवा त्याची पार्टिकल साईज कमी केली ना तरी ती रिॲक्शन हळूहळूच होते. पण हाऊएव्हर पोटॅशियम क्लोरेट डिकम्पोजेस रॅपिडली, म्हणजे जोरात ते डिकम्पोजेस व्हायला लागतं इन प्रेझेन्स ऑफ मँगनीज डायऑक्साईड MnO2 टू लिबरेट ऑक्सिजन गॅस.
जे कॅटलिस्टनी त्याला जर कॅटलिस्ट ऍड केलं ना तर ती केमिकल रिॲक्शन फास्ट होते आणि ते कॅटलिस्ट काही बदलत नाही, ते जसंच्या तसं राहतं. म्हणून ते बघा ह्याही बाजूला नाही आणि ह्याही बाजूला नाही, इकडे ॲरोच्या वर किंवा खाली आपण लावतो. नो केमिकल चेंज टेक्स प्लेस इन MnO2 इन दिस रिॲक्शन. आता इकडे काही केमिकल रिॲक्शन दिलेले आहेत. सोपे प्रश्न येतात ह्याच्यावर. रिॲक्शन फास्ट आहे का रिॲक्शन स्लो आहे? कुकिंग गॅस स्टार्ट्स बर्निंग ऑन इग्निशन, फास्ट रिॲक्शन. आयर्न आर्टिकल अंडरगोज रस्टिंग, लोखंडाचं आर्टिकल गंजतं हळूहळू. आयर्न आर्टिकल अंडरगोज रस्टिंग, स्लो रिॲक्शन. इरोजन ऑफ रॉक्स टेक्स प्लेस टू फॉर्म सॉइल, दगडाचे तुकडे 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 होऊन माती होते, स्लो रिॲक्शन. इरोजन ऑफ रॉक्स टेक्स प्लेस टू फॉर्म सॉइल, स्लो रिॲक्शन. अल्कोहोल इज फॉर्म्ड ऑन मिक्सिंग yeast इन ग्लुकोज सोल्युशन अंडर प्रॉपर कंडिशन, हळूहळू हळू होतं. अल्कोहोल इज फॉर्म्ड ऑन मिक्सिंग yeast इन ग्लुकोज सोल्युशन अंडर प्रॉपर कंडिशन. White precipitate is formed on adding dilute sulfuric acid to barium chloride solution. हे एकदम भरकन होतं. व्हाईट प्रेसिपिटेट इज फॉर्म्ड ऑन ऍडिंग डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड टू बेरियम क्लोराइड सोल्युशन. आता ट्रू का फॉल्स, आणि फॉल्स असेल तर ट्रू स्टेटमेंट लिहायचं. द रिॲक्शन बिटवीन सॉल्ट अँड वॉटर इज अन एक्झाम्पल ऑफ एक्झोथर्मिक रिॲक्शन. एक्झोथर्मिक रिॲक्शन म्हणजे काय? ती रिॲक्शन झाल्यानंतर हीट जनरेट होते. फॉल्स. Reaction between salt and water is an example of endothermic reaction. The speed of chemical reaction depends on the catalyst used in the chemical reaction. True. काय करतो कॅटलिस्ट? ढकलून देतो आणि जोरात रिॲक्शन सुरू करतो. रेट ऑफ रिॲक्शन इन्क्रीजेस ऑन इन्क्रीजिंग द टेम्परेचर. हो, हीट जास्त दिली, टेम्परेचर इन्क्रीज झालं तर ती रिॲक्शन जास्त जोरात होते. ट्रू.